सुस्वागतम मित्रांनो. तर आजच्या भागामध्ये आता इकडे जी राणी आहे ती अभ्यास करत असते आणि ती आता अचानक इंद्राकडे बघायला लागते. तिला इंद्राचा सारखा भास होत असतो. तेवढा तिथे इंद्र येतो आणि इंद्र म्हणतो, राणी काय झालं आणि काय ग, अभ्यास का करत नाहीये तू? तर राणी म्हणते, अहो इंद्र सर, मला आहे ना खूप सारखा भास होतोय. मी खरं सांगू का, माझं अभ्यासामध्ये लक्षच लागत नाहीये. माझं सारखं लक्ष तुमच्याकडे आहे. मला सारखं तुम्ही आवाज दिल्यासारखा भास होत आहे. असं का होतंय ना काय माहिती. तर आता इंद्र म्हणतो, अगं राणी तुला माहिती आहे का याला काय म्हणतात? तर राणी म्हणते की काय म्हणतात त्याला? तर आता लगेच इंद्र म्हणतो की याला प्रेम म्हणतात, प्रेम. राणी म्हणते म्हणजे लव, म्हणजे प्रेम आहे हे. तर आता लगेच इंद्र म्हणतो की हो राणी तुला प्रेम झालंय. तर आता राणी म्हणते काय, मला प्रेम झालंय इंद्र सर, काही पण. तर इंद्र म्हणतो की खरंच तुला प्रेम झालंय राणी माझ्यावरती, असं तो राणीला म्हणतो. तर राणी म्हणते, बापरे, मला इंद्र सर असं कधी वाटलं नव्हता. असं ते बोलता बोलता आता इंद्र तिथे बाहेर झोपतो आणि राणी पण आतमध्ये जाऊन झोपते. आता सकाळी सकाळी जी राणी आहे ती उठते लवकर आणि उठल्यावरती आता ती तिथे अंगण ते सगळं साफ करते, नाश्ता बनवते, सगळं काही व्यवस्थित करते. तुळशीला पाणी घालत असते, तिथे पाणी मारते अंगणामध्ये, फ्रेश होऊन येते, तुळशीला पाणी घालते आणि आता इंद्राकडे बघत बघत ती सगळे कामं करत असते. इंद्र बाहेर तिथे भाजीवर झोपलेला असतो. तर इकडे आता जी रत्नकाकी आहे, रत्नकाकी तिथून आता खिडकीतून राणीला बघते आणि म्हणते की किती गुणी मुलगी आहे ना, सगळ्यांना सांभाळून ठेवते, सगळ्यांना एकत्र जपण्याचा प्रयत्न करते आणि सगळं घर टिकून ठेवण्याचा प्रयत्न करते. किती भारी आहे ना खरंच, बघा किती देवधर्म पण करते, असं म्हणत असते. तर आता लगेच राणी म्हणते की अहो, इकडे इंद्राला त्यांना ती उठवण्याचं हे करत असते. तर इकडं आता रत्नाकाकीला खरंच खूप भारी वाटतं. त्या म्हणतात की आमच्या घरात असं का नाही का घडत नाही आहे काय माहिती, आणि असं घडलं पाहिजे आमच्या घरात पण. राणी त्यांना आता आमच्या घरात किती चांगली लोक आहेत, सगळ्यांना आमच्या घरात घेतलं पाहिजे लवकर, असं म्हणत असतात रत्नाकाकी. तर इकडं इंद्र उठतो आणि तेवढ्यात त्याचा गजर वाजत असतो. इंद्र म्हणतो, गजर कुणी लावला 7 वाजता? मी तर नाही लावला. तर आता लगेच राणी तिथे येते, म्हणते की अहो इंद्र सर, मी लावलाय. तर इंद्र म्हणतो, का लावलं तू राणी आज गजर? तर राणी म्हणते की अहो इंद्र सर, मला यायचं आहे तुमच्यासोबत, मला तुमच्यासोबत तिकडे यायचं आहे जॉगिंगला, रनिंगला. तर आता लगेच म्हणते काय? तर ते म्हणते की हो खरंच यायचं इंद्र सर, येऊन द्या ना मला. तर आता इंद्र म्हणतो की हो राणी चल मग, माझं काही नाही आहे. तर लगेच मालती आई येते आणि म्हणते की कुठं चालली हुंदडायला आज, कुठं निघालाय दौरा तुमचा? तर आता लगेच राणी आणि इंद्र एकमेकाकडे बघतात. तर राणी म्हणते, अहो इंद्र सरांसोबत चालले मी. तर आता ती म्हणते काही गरज नाही, घरातली कामं कोण करेल? झाडू पोछा करायचा आहे, जेवायला बनवायचं आहे, नाश्ता आणि सगळं काही करायचं आहे. तर आता राणी म्हणते की अहो केलंय मी. तर ते म्हणते धुणं धुवायचं आहे. तर ते धुतलंय मी. तर ते म्हणते वाळलेले कपडे काढायचे. तर राणी म्हणते वाळलेले कपडे पण काढले, असं म्हणत असते. ती म्हणते सगळं केलंय, मला जाऊ द्या ना. तर ती म्हणते तुला माहिती ना, आपल्या तिथे रात्री लाईट नसते, कंदीलमध्ये तेल टाकून ठेवायचं आहे. तर ती म्हणते की लगेच इकडे जे आबा आहेत, आबा आता कंदीलमध्ये तेल टाकतात आणि ते कंदील बाहेर आणून अटकवतात. तेवढ्यात आता लगेच आबा म्हणतात, मालती तुमचं घराकडे लक्ष नाही आहे वाटतं एवढ्याच्यात, अहो कंदीलमध्ये तेल पण टाकलंय तिने, तुम्ही बघितलं नाही का, असं म्हणतात. तर आता लगेच राणीला खूप आनंद होतो, कारण की आबा तिच्यासाठी हे सगळं करते बघून. आणि आता राणी आणि इंद्र तिथून जायला निघतात. राणी आणि इंद्र आता दोघे चाललेले असतात. तर आता लगेच आबा म्हणतात, जा तुम्ही दोघे जा. आणि मालती म्हणते की हे सगळं हिने ठरवूनच केलेलं असतं वाटतं. आता नाश्ता जर चांगला नसला ना तर मग कळलेला. घरात जाते मालती, नाश्ता खाऊन बघते, तर ते म्हणते वाव खरंच खूप भारी झाले पोहे, पण आता काय करणार? तर आता आबा मागून येऊन म्हणतात, आबाला काहीतरी त्रास होत असतो, आबासारखं डोक्याला हात लावत असतात. तेवढ्यात ते मालती म्हणते की भारी झाले पोहे. तर आबा म्हणतात, कौतुक भारी करता तुम्ही तिचं, मग कशाला उगाच एवढं बोलताय, असं म्हणत असतात. तर इकडे राणी आणि इंद्र आता रोडनी चाललेले असतात. तेवढ्यात आता इंद्र मनातल्या मनात म्हणतो, या राणीची ना आज अशी फिरकीच घेऊयात, कडू कारलं म्हणते ना मला. तर ते इंद्र म्हणतो, राणी चल ना, कारल्याचं ज्यूस प्यायचं आहे आपल्याला. इंद्र ते कारला ज्यूस प्यायला म्हणतो, पण राणी पितच नाही. ती मग इंद्र म्हणतो की काय ग, तुला काही मान नाही, सन्मान नाही माझ्या शब्दाचा? तर राणी म्हणते मान सन्मान नाही. इंद्र तिकडे निघून जातो. राणी लगे 2-3 ग्लास ज्यूस पिते. इंद्र म्हणतो एवढे ग्लास, अगं त्रास होईल राणी तुला. तर आता राणी म्हणते काही नाही होत मला, तुम्ही परत म्हणायला नको काही, असं म्हणते. तर चला बघूया आता पुढील भागात काय ट्विस्ट असणार आहे. बघायला चॅनलला सबस्क्राईब करा.